नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सचिनच भयवाहक रूप त्याच्या आईवडिलांच्या समोर सुद्धा येणार आणि त्याच्या आईवडिलांना सुद्धा आपला मुलगा किती नालायक आहे याची पावती मिळणार. आता नेमकं सचिनने असं काय केलं आणि कसं आता सचिनच सगळं खरं सत्य त्याच्या आईवडिलांसमोर आलं, सगळं आपल्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहूया. तर सध्या इथे सचिन जो आहे तो त्याच्या आईवडिलांकडे आलेला आहे आणि आईवडिलांना त्याने सांगितलंय की अस्मिता कशी त्याला सतवते. त्याच्या कॅनडातला जॉब त्याने अस्मितासाठी सोडला आणि तो इकडे आला त्याच्या बायकोसाठी, मुलासाठी. पण आता मात्र त्याच्या बायकोलाच काही फरक पडत नाहीये. त्याचे बँक अकाउंट फ्रीज झालेत आणि त्यामुळे त्याच्याकडे पैसे नाहीयेत आणि आता अस्मिता त्याला ह्या सर्व कंडिशनमध्ये डिव्होर्स देते. या सर्व गोष्टी ऐकल्यावर सचिनचे आईवडील जरा हळहळतात. तर आता इकडे सचिन हा मनामध्ये म्हणत असतो की बाबा म्हणालेत की ते मरतील तेव्हा मला हे घर मिळेल, त्यांच्या सेव्हिंग्ज, त्यांची प्रॉपर्टी मिळेल. पण मग जोपर्यंत हे मरत नाही तोपर्यंत मी काय वाट बघत बसू नाही, मी वाट नाही बघू शकत एवढी. तर याचे आई वडील विचारतात, काय रे कसला एवढा विचार करतोयस तू? त्यावर सचिन म्हणत असतो, काही नाही आई, काही नाही बाबा. बाबा म्हणजे खरं तर मी तुम्हाला असं बोलायला नको, खरं तर मी तुमचा मुलगा आहे. आता तुमच्या म्हातारपणात मी तुम्हाला द्यायला हवं तर ब्लड मीच तुमच्याकडे मागतो. तुमच्याकडे पैसे मागताना मला सुद्धा खूप लाज वाटते, पण मी काय करू, माझ्या बायकोने माझ्यावरती वेळच अशी आणली आहे की मला तुमच्याकडून पैसे मागावे लागतात. बाबा ऐका ना मी काय म्हणतो, तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमची जी प्रॉपर्टी आहे, तुमचं हे घर परत तुमच्या सेव्हिंग्ज सगळ्या काही माझ्या नावावरती ट्रान्स्फर करा ना. त्याबरोबर त्याचे वडील म्हणतात, काय त्याबरोबर? सचिन म्हणतो, हो म्हणजे अगदी काही वेळेपुरती हो, फक्त म्हणजे एकदा का माझं काम झालं की ने माझे कॅनडामधले फ्रीज असलेले अकाउंट ओपन झाले ना की मग मी तुमचे सगळे पैसे तुम्हाला परत करेल. पण जोपर्यंत मेरेकडे पैसा नाहीये तोपर्यंत मला अस्मिता एक्सेप्ट करणार नाही. जेव्हा तिला कळेल की माझ्याकडे पैसा आहे तेव्हाच ती मला एक्सेप्ट करेल. आणि जरी तिने मला स्वीकारलं नाही तरी सुद्धा कोर्ट कचेरी केस या सगळ्यासाठी कितीतरी पैसा लागणार आहे. तुम्हाला तर माहिती आहे त्या अस्मिताचा भाऊ तो अर्जुन केवढा मोठा वकील आहे. अहो, पनवेलमधला नामवंत वकील आहे. तो एकही केस न हरल्याचा रेकॉर्ड आहे त्याचा. म्हणजे अर्थात तो आता मला अडकवण्यासाठी काही करणार. त्यामुळे मला सुद्धा चांगला ठोस ठाम वकील आणला पाहिजे ना त्याच्या विरोधात उभा करायला. त्यावर त्याचे वडील म्हणतात, अरे हे बघ सचिन, तुला जे काही पैसे लागतील ते पैसे द्यायला मी काही नाही म्हणत नाहीये, पण म्हणून त्यासाठी माझी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करायला हवी अशीही काही गरज नाहीये. हे बघ मी काय म्हणतोय ते एकदा शांतपणे व्यवस्थित ऐकून घे, लक्षात घे. तुला जितके पैसे हवेत ना, जितके तितके पैसे द्यायला मी तयार आहे. तुला जेव्हा जेव्हा पैसे लागणार असतील ना तेव्हा तेव्हा तू माझ्याकडे पैसे माग. तसंही स्वतःच्या जन्मदात्या आई-बाबांकडे पैसे मागायला कसली आलीये हरकत, आणि तुला लाज वगैरे वाटून घेण्याची सुद्धा काहीही गरज नाहीये. सचिन, अरे एवढी वर्ष तूच तर आम्हाला पैसे पाठवत होतास ना, अमेरिकेवरून, कॅनडावरून. मग आता जेव्हा तुझ्याकडे पैसे नाहीयेत तर मग तुला कसलं टेन्शन शन? आणि तसंही आता तुझा जॉब सुटलाय, पण पुन्हा तुला जॉब मिळेलच की. मग पुन्हा सगळं आपलं पूर्वीसारखं व्यवस्थित नॉर्मल होईल. हा तोपर्यंत तू अजिबातच काळजी करू नकोस. तोपर्यंत तुला हवे तेवढे पैसे तू आमच्याकडून घे, आम्ही देऊ की तुला पैसे. अरे शेवटी मुलगा आहेस तू आमच्या, असं बाबा म्हणतात. तशी मग आता आई सुद्धा म्हणते की हो यांच अगदीच बरोबर आहे. सचिन म्हणतो, आई बाबा अहो असं काय करताय, तुमच्याकडून सारखे सारखे पैसे मागायचे म्हटलं तर मला सुद्धा लाजल्यासारखंच वाटेल ना, म्हणून म्हणतो मी. आणि तसंही मी तर इथे आता कायमस्वरूपी तुमच्या जवळच तर राहायला आलोय. मग
तुमची प्रॉपर्टी माझ्या नावावर असली काय, तुमच्या नावावर असली काय फरक पडतो, कुठे आपण तर एकच आहोत ना आई बाबा. त्यावर मग आई बाबा म्हणतात, अरे हो तेच म्हणतोय आम्ही सुद्धा, आपण एकच आहोत की, आणि हे प्रॉपर्टी वगैरे नावावर करायला पैसे जातात रे खूप म्हणून म्हणतो. त्याबरोबर आता इकडे सचिन विचार करतो की यांना प्रेमाने समजावून ही लोक काही माझं ऐकत नाहीयेत, आता यांना माझं खरं रूप दाखवावं लागेल, मला माझं ब्रह्मास्त्र बाहेर काढावं लागेल. मग आता सचिन आई वडिलांना म्हणतो, ठीक आहे आई, ठीक आहे बाबा, तुम्ही म्हणाल तसंही मी काय तुमचा मुलगा आहे, तुमच्याकडून पैसे मागायला मला काही हरकत नाही. बरं चला, आता खूप दिवसांच्या नंतर मी इकडे परत आलो, आता इकडे तुमच्याजवळ आलोय तर मस्तपैकी तुमच्यासाठी माझ्या हातची छान मस्त कॅन्डाची एक खेम्स रेसिपी बनवतो. आईवडील म्हणतात, अरे नको कशाला. सचिन म्हणतो, प्लीज आई बाबा, जेव्हा जेव्हा मला खूप जास्त रेस्टलेस फील होतं ना, मी स्वयंपाक करतो आणि मग मला बरं वाटतं. मग आई बाबा, ठीक आहे बाबा, तुला जे करायचं आहे ते तू कर असं म्हणतात. सचिन आता किचनमध्ये जातो आणि खरोखर तो कॅन्डाची एक फेमस रेसिपी बनवतो आणि आता त्या जेवणामध्ये तो झोपेचं औषध टाकतो. आईवडील आता सचिनच्या हातचं जेवण सचिन बरोबर मिळून पोटभर जेवतात. आईवडील सचिनला म्हणत असतात, खरंच सचिन, हे बघ बाळा, तू काळजी करू नकोस. तर आम्ही अस्मिताशी बोलतो, तिला समजावतो. त्यावर सचिन म्हणतो, आता तशी वेळच येणार नाहीये. त्यावर आई बाबा म्हणतात, म्हणजे? त्यावर सचिन म्हणतो, तुम्हीही तिला समजावून सांगावं, अशी आता वेळच उरली नाहीये असं मला म्हणायचं होतं बाबा. तिने सर्व लिमिट्स क्रॉस केलेले आहेत, जाऊ देत ना. तुम्ही कशाला उगाच तिचा एवढा विचार करताय. तुम्ही बसा निवांत आरामात. आता आईवडील बसतात. बघता बघता आता त्यांचे डोळे पेंगायला लागतात. त्याबरोबर सचिन म्हणत असतो, चला आता माझा प्लान वर्क व्हायला सुरुवात झाली आहे, आता पुढची तयारी केली पाहिजे. मग आता जेव्हा आईवडील पूर्णपणे गहाड झोपतात, सचिन त्या झोपलेल्या आईवडिलांना आता कसं बस उचलतो, उठवतो आणि त्यांच्या बेडरूममध्ये घेऊन जातो आणि तिथे असलेल्या खुर्च्यांवर त्यांना बांधून ठेवतो. त्यानंतर तो म्हणत असतो, आता मला सह्या कशा देत नाही आणि प्रॉपर्टी माझ्या नावावर कशी करत नाही ते मी सुद्धा जरा बघतोच. त्यानंतर आईवडील जागे होतात. आता सचिन त्यांच्यासमोर उभा असतो. ते दोघेही सचिनला म्हणतात, सचिन, अरे काय आहे सगळं? सचिन म्हणतो, आई बाबा, खरंच सॉरी, आय एम रिली व्हेरी सॉरी. खरं तर ना मला हे सब करण्यामध्ये काहीही रस नव्हता, खरंच काही रस नव्हता. तुमच्याबरोबर गोड गोड बोलूनच तर मला सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर फिरवायची होती, पण नाही, तुम्ही माझं गोड बोलून ऐकतच नव्हतात. मग मी काय करणार? मग माझ्याजवळ हे सगळं करण्यावाचून दुसरा कुठलाही पर्याय उरला नाही, म्हणून खरंतर मी हे सगळं केलं. ते सगळं सोडा, आता माझ्या नावावर प्रॉपर्टी करा, म्हणजे सर्व काही मोकळं होईल. त्यावर आता सचिनला त्याची आई म्हणते, सचिन, अरे तू इतक्या खालच्या थराला जाऊन मागशील का पैशांसाठी? तू तुझ्या आई वडिलांना असं डांबून ठेवशील का? आणि तसंही आम्ही काही तुला पैसे द्यायला नाही म्हटलेलं नाहीये, आम्ही तुला पैसे देऊ असंच म्हटले, पण तू आम्हाला बांधायची वगैरे काहीही गरज नव्हती. सोड पहिले आम्हाला सोड, लाज वाटत नाही तुला स्वतःच्या जन्म दिलेल्या आई वडिलांना हे असं डांबून ठेवायला? खरंच तुझ्यासारखा मुलगा माझा आहे हे बघूनच मला खूप वाईट वाटते. त्याबरोबर सचिन म्हणतो, आई बास, उगाचच्या उगाच मेलो ड्रामा करू नकोस. आई म्हणते, म्हणजे तुला आता मी जे काही बोलते ते सगळं खोट वाटते? तो सगळा ड्रामा वाटतोय का? त्यावर सचिन म्हणतो, अगं वाटते म्हणजे तू करती सच ड्रामा. एका बाजूला ती रडती अस्मिता आणि एका बाजूला तू. खरंच तुम्हा बायकांना रडण्याशिवाय ना दुसरं काही येतच नाही. असो, हे बघा बाबा, मला आई बरोबर बोलून माझा वेळ वाया घालवायचा नाहीये. तसंही ती इमोशनली फुल आहे, पण तुम्ही मात्र हुशार आहात असं मला आजपर्यंत वाटत आले. तुम्हाला जर तुमचा जीव प्रिय असेल, आईचा जीव प्रिय असेल,
तर गुपचूपपणे सह्या करून टाका. मी सांगेन त्या पेपर्सवरती सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली की त्यानंतर मग मी तुम्हाला इकडनं सोडून देईन. मग तुम्हाला काय करायचंय, कुठे जायचंय ते तुम्ही ठरवा, कारण हे घर पण मी माझ्याच नावावर करून घेणार आहे ना. त्यावर बाबा म्हणत असतात, हे बघ सचिन, तू सचिन म्हणतो. बाबा बोलण्याआधी एकदा प्लीज प्लीज पूर्ण विचार करून बोला. नाही, कारण काय आहे, तुमचे काही शब्दसुद्धा तुमचा श्वास थांबवायला पुरेसे आहेत ना, म्हणून म्हणतो. त्यावर मग आता बाबांना वाटतं की याच्याशी बोलून काही उपयोग नाहीये. बाबा गप्प राहतात. सचिन म्हणतो, अहो बाबा बोला बोला, गप्प बसू नका. असे तुम्ही गप्प बसलात तर कसं बरं चालेल. त्याबरोबर मग सचिनचे वडील म्हणायला लागतात, सचिन ठीक आहे, तुला माझी प्रॉपर्टी हवी आहे ना, मी तुझ्या नावे सगळी प्रॉपर्टी करून द्यायला तयार आहे. तुला काय पाहिजे ते कर. तुला कुठल्या कागदांवर सह्या हव्यात त्याही मी द्यायला तयार आहे. फक्त आम्हाला सोड. सचिन म्हणतो, शाब्बास, आता कसं अगदी अगदी हुशार माणसासारखं बोललात. काळजी करू नका. हा बाबा, मी आत्ता ताबडतोब वकिलाकडे जातो आणि वकिलाकडून पेपर्स बनवून आणतो. तोपर्यंत तुम्ही इथेच बांधलेले बसा आणि आरडाओरडा करायला जाऊ नका, कारण आपल्या आजूबाजूला कोणीही राहत नाही, त्यामुळे तुमच्या मदतीला कोणी येणारच नाहीये. एवढं बोलून सचिन आता तिकडून घराच्या बाहेर जातो आणि घराला कुलूप लावून निघून जातो. त्याबरोबर मग आता इकडे अस्मिता ही घरामध्ये बसलेली असते आणि अर्जुनने आता तिच्या आणि सचिनच्या डिवोर्सचे पेपर फाईल करून आणलेले असतात. अस्मिता विचार करते, आता तसंही मला त्या घराबरोबर काहीही संबंध ठेवायचेच नाहीयेत, तर मग माझं सामान वगैरे जे तिकडे आहे ते सगळं सुद्धा मला आता इकडे परत आणायला व उगाचच्या उगाच आता तिकडे काहीही ठेवण्याला काहीच अर्थ नाहीये. उगाच कशाला माझ्यामुळे त्या घरात अडचण. माझ्या वस्तू मला परत आणायला हव्या. म्हणून मग या विचाराने अस्मिता ही सासरी जायला निघते. घरात सगळेच जण तिला म्हणत असतात की नको जाऊ दे, जे तिकडे आहे तिकडे तसंच राहू दे. अस्मिता म्हणते, नाही, मला माझ्या वस्तुवाकांवर सूद धा. त्या सचिनची सावली नकोयत, त्याची सावली माझ्या कुठल्याच वस्तूवर नको. म्हणून मी जाऊन त्या वस्तू घेऊन येते आणि जर मी तिकडे गेले नाही तर माझ्या सासूसास्यांना वाटेल की खोट माझ्यात होती, म्हणून मी आले नाही. माझे सासूसासरे चांगले आहे, कमीत कमी एकदा तरी मला तिकडनं जाऊन यायला हो. सायलीला अस्मिता असंच म्हणणं पटतं. सायली म्हणते, जा अस्मिता ताई, तुम्ही मी आहे ना, कोणी तुम्हाला काही विचारणार नाही किंवा बोलणार नाही. त्यानंतर मग अस्मिता ही आता तिच्या सासरी जाते. आता ती तिकडे जेव्हा जाते तेव्हा घराला कुलूप असतं. आता अस्मिताकडे एक्स्ट्रा चावी नेहमीच असं असते. अस्मिता विचार करते, मे बी आई बाबा मंदिरात वगैरे गेले असतील. असो, तसंही बरंच झालं, मला तर फक्त माझं सामान घेऊन ताबडतोब इकडं निघायचंच होतं. मग अस्मिता घराचा दरवाजा उघडते आणि आता ती घरामध्ये तिच्या खोलीत जाते. आता अस्मिता घरात आलेली आहे याची चाहल आई बाबांना लागते. घरात कोणीतरी आहे हे त्यांना जाणवत मग ते दोघेही जीवांच्या आकांता ओरडून ओरडून हे सांगण्याचा प्रयत्न करत असतात की आम्हाला वाचवा, आम्ही इथे आहोत, आम्हाला वाचवा, आम्ही इथे आहोत. आता ते खुर्च्या आपटत असतात, पायाने प्रयत्न करत असतात, खुणवण्याचा बेडवरती पाय आपटत असतात. त्यावेळी आता अस्मिता ही तिची बॅग भरत असताना तिला काहीतरी वाजते हे जाणवतं. ती बाहेर येऊन हॉलमध्ये बघते तर हॉलमधून आवाज येत नसतो, तर आवाज हा बेडरूममधून येत असतो. आईबाबांच्या अस्मिता जाऊन आईबाबांची बेडरूम उघडते तर तिथे तिला बांधलेले सचिनचे आईबाबा दिसतात. अस्मिता ताबडतोब त्यांना सोडवते आणि हे सर्व काय आहे, हे कोणी केलं आणि का असं विचारते. त्याबरोबर आता आईबाबा सांगतात, हे सगळं सचिनने केलं. आता हे ऐकून अस्मिता म्हणते, काय सचिनने? पैशांसाठी तो इतक्या खालच्या थराला वागायला लागला का? त्याबरोबर आता सचिनची आई म्हणते, अग तू का माझ्या मुलाला नाव ठेवतेस अस्मिता? हे सगळं तुझ्यामुळे झालं, तुझ्यामुळेच तर माझा मुलगा हा असा विचित्र वागायला लागलाय ना, तुझ्यामुळे. कदाचित
त्याला वेडही लागेल की काय अशीच आता मला भीती वाटत असते. तुला काहीच वाटलं नाही का ग माझा मुलगा एवढा कॅनडावरून तुझ्यासाठी, तुमच्या बाळासाठी जॉब सोडून आला आणि त्याच्या अकाउंटचा थोडाफार प्रॉब्लेम काय झालाय, थोडेफार पैसे तो तुला देऊ काही शकत नाहीये, तर तू ताबडतोब त्याला म्हणालीस की मला डिव्हर्स हवाय म्हणूनच. मिता, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. आम्ही तुला कायम आमच्या मुलीसारखं समजलं. तू सतत माहेरी राहायचीस तरी कधी तुला टोकलं नाही. त्यावर अस्मिता म्हणते, बापरे, म्हणजे सचिनने तुम्हाला असं सांगितलं का की मी सचिनकडे डिवोर्स मागते? पण त्याआधी त्याने काय रंग उधळले हे मात्र मला वाटतं. तुम्हाला त्याने सांगितलेलंच नाही असो हरकत नाही, मी सांगते ना तुम्हाला तुमच्या मुलाचे गुण. आणि मग आता अस्मिता सांगायला लागते की सचिन लग्न झालेलं असताना, एक मूल झालेलं असताना एका दुसऱ्याच मुलीबरोबर फिरत होता आणि दुसरी तिसरी कोणी ती मुलगी नाही. आश्रम केसमध्ये अर्जुनने ज्या मुलीला खुनी ठरवलं होतं ना, त्याच मुलीबरोबर तो फिरत होता. ती मुलगी खोटारडी तुरुंगातून कशी बाहेर पडली हे देवालाच माहिती, आणि तो तिच्याबरोबर फिरतो. मी त्याला सुधारण्यासाठी एक संधी दिली, पण तरीही तो सुधारला नाही. उलट माझ्यावरती आणि चैतन्यावरती त्याने नको ते आरोप केले. मग आई बाबा, आता तुम्हीच सांगा मी काय करायला हवं होतं. आता अस्मिताने हे सगळं बोलल्यावर सचिनच्या आई वडिलांना खूप मोठं आश्चर्य वाटत. तर दुसऱ्या बाजूला इकडे सायली आणि अर्जुन रात्रीचे त्यांच्या रूममध्ये बसलेले असतात. अर्जुन म्हणत असतो, अस्मिता ताईने घेतलेला निर्णय चांगला आहे. तर दुसऱ्या बाजूला इकडे अस्मिता ही खूप मोठ्या धक्क्यातच असते. तिला वाटतं की बापरे, सचिन किती खोटारडा माणूस आहे. तर इकडे आता सायली अर्जुनला सांगत असते की मला तुमच्याबरोबर थोडंसं बोलायचं. आता अर्जुनला वाटत असतं की सायलीला अस्मिताबद्दलच बोलायचं. अर्जुन हा आता सायलीला बोलत असतो की बोल. तेव्हा मग आता सायली अर्जुनला सांगत असते की ती गर्वदर आहे. आता ही गोष्ट ऐकून अर्जुनला अगदी म्हणजे 2 मिनिटापुरता आनंद होतो खरा, पण आता सायलीला वाटतं की चला, म्हणजे यांच्या मनात काहीच अडी नाहीये. तर अर्जुन हा पुढच्या क्षणी काळजीत म्हणजे पूर्णपणे वाहून जातो. सायली अर्जुनला म्हणते, अहो काय झालं आता, तर तुम्ही खुश होतात. त्यावर अर्जुन म्हणत असतो, बायको खुश होणं आणि विचार करणं या दोन्ही गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहे. सायली म्हणते, म्हणजे मला कळलं नाही. त्यावर अर्जुन म्हणत असतो, हे बघ, मी तुला आधीच सांगितलं होतं की मला या सर्व गोष्टींसाठी आपण वेळ घ्यायला हवा. असं वाटतं मी तयार नाहीये या सर्व गोष्टींसाठी. आता अस्मिता ताईच बघतीयस ना तू त्याबरोबर. मग मात्र आता इकडे सायलीला हे ऐकून जरा वाईट वाटतं, पण आता ती विचार करते की यांच्याशी आता मी बोलून काहीच उपयोग होणार नाहीये. हे काही माझं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत आहे असं मला वाटत नाही. बरोबर, आई बोलल्या तरच हे ऐकून घेतील किंवा समजून घेण्याचा किमान प्रयत्न तरी करतील. मग आता सायली ठरवते की उद्या सकाळी मी आता सध्या सचिन भाऊजींनी हे जे काही करून ठेवले, त्यानंतर बाबा म्हणाले होते ना की आईवडील होण्याचा निर्णय शांतपणे घेतला पाहिजे, विचारपूर्वक घेतला पाहिजे, नाहीतर हाल मुलांचे होतात. ते यांनी खूप जास्त मनावर घेतले. त्यामुळे यांना आता तरी आपल्याला मूल होऊच नये असं वाटतंय. तुम्ही यांच्याशी बोला ना प्लीज, यांना समजावून सांगा आत्ताची परिस्थिती, आणि यांना हेही सांगा की प्रत्येक व्यक्ती ही सारखीच नसते. प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. मी यांना काल रात्री समजावण्याचा प्रयत्न केला, पण यांनी माझं काही ऐकून घेतलं नाही. आई, मला खूप वाईट वाटतं. त्याबरोबर कल्पना म्हणत असते, सायली अगं इट्स ओके, ठीक आहे. अर्जुन हा प्रत्येक गोष्टीचा ना अगदी व्यवस्थित खोलवर विचार करतो. तू शांत हो, काय करायचं, कसं बोलायचं त्याच्याशी ते मी बघते. त्यानंतर मग कल्पना ही अर्जुनकडे येते. अर्जुनला म्हणत असते की हे घे अर्जुन, मी तुझ्यासाठी कॉफी आणली. कॉफी घेताच अर्जुन म्हणतो, लव्ह यू मॉम, यू आर बेस्ट मॉम इन द वर्ल्ड. त्याबरोबर ती म्हणते,
अच्छा मी आहे बेस्ट मॉम इन द वर्ल्ड, पण तुझं काय, तू कधी बेस्ट फादर इन द वर्ल्ड होतोयस? त्याबरोबर अर्जुन म्हणतो, मॉम मध्येच काय? त्याबरोबर कल्पना म्हणत असते, मध्येच नाही, आता झाली की तुमच्या लग्नाला 3-4 वर्षे, आता घ्या तुम्ही, पण मनावर नाही. म्हणजे प्रत्येक वेळी आई बाबांनीच सर्व गोष्टी तुम्हाला सांगायला हव्या, मगच तुम्ही सर्व गोष्टींचा विचार करणार, असं काही जरुरी नाही ना? त्यावर अर्जुन म्हणत असतो, मॉम हे बघ, सध्या तरी मला हे सगळं नको वाटतंय. आपण अस्मिता ताईच्या बाळाचे किती हाल होतायत ते बघतोय ना, सचिन सारखा नालायक बाप त्याच्या नशिबी आला. त्याबरोबर मग कल्पना म्हणते, मग तुला काय वाटतं? हे बघ अर्जुन, तू जो विचार करतोयस ना, तो सर्वस्वी चुकीचा आहे. अर्जुन म्हणतो, मॉम मग? त्यावर कल्पना त्याला म्हणत असते, तुला ना प्रत्येक गोष्टीकडे एक वकील म्हणून बघण्याची सवय झाली, पण वकील म्हणून प्रॅक्टिकली प्रत्येक गोष्टीकडे बघताना तू त्या गोष्टीतले इमोशन्स बाजूला काढतोस. अर्जुन, अरे प्रत्येक माणूस वेगळा वेगळा असतो ना. प्रत्येक आईवडील सुद्धा वेगळे वेगळे असतात. तुला भीती वाटते की तुम्ही कॅपेबल आहात की नाही, पण तू असा विचार का करत नाहीस की तुझ्यावरती आमचे संस्कार आहे? तू आमचा मुलगा आहेस. आईवडील म्हणून कायमच आम्ही तुमच्या पाठीशी राहिलो. आईवडील म्हणून कायमच आम्ही तुमची तिन्ही मुलांची सेम काळजी केली, तुम्हाला सपोर्ट केलाय. आणि सायली तर मधुभाऊंच्या छायेखाली वाढली. तिने तर घरात आल्यानंतर परक्या लोकांनाही अगदी आपलंसं करून घेतलं. म्हणजे ती सुद्धा स्वभावाने गुणांनी चांगली आहे. मग प्रश्न स्वभावाचा किंवा काळजी घेण्याचा किंवा गुणांचा येतच नाही. प्रश्न उरतो फायनान्शियल कंडिशनचा. तर फायनान्शियली आपण अगदी स्टेबल आहोत. आपण सोड, तुझे बाबा एवढे मोठे फार्मा कंपनीचे ओनर आहेत, तुझा भाऊ एवढा मोठा डॉक्टर आहे, आणि तू एवढा मोठा वकील आहेस. तरीही ह्या सर्व गोष्टी बाजूला ठेव, पण तू एवढा मोठा उत्तम वकील आहेस. तू तुझ्या मुलांचं संगोपन अगदी उत्तम पद्धतीने करू शकतोस. त्यामुळे प्रश्न फायनान्सही नाहीये. मग हरकत येते कुठे अर्जुन? प्रत्येक गोष्टीचा विचार प्रॅक्टिकली करताना इमोशन्सही त्यामध्ये ॲड करत जा. प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीकडे केसच्या नजरेने बघत जाऊ नकोस. फॅमिली आणि काम या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहे, सेपरेट आहे, हे लक्षात ठेव. सध्या अस्मिता ही फक्त तुझी एक केस आहे, ती फक्त एक कंडिशन आहे. समजतंय? उलट अस्मिताच्या बाबतीत जे घडतंय ना, ते चांगलं घडतंय आणि बरोबर घडतंय, पण ते सगळं तू तुझ्या आयुष्याशी रिलेट करू नकोस. तुम्ही दोघंही नवरा बायको, उत्तम नवरा बायको आहात, उत्तम मुलगा आणि सून आहात, आणि तुम्ही उत्तम पेरेंट्ससुद्धा व्हाल, याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. त्यामुळे प्लीज डोंट बी पॅनिक. स्वतः वरती कंट्रोल ठेव. त्याबरोबर मग अर्जुन कल्पनात सगळं बोलणं शांतपणे ऐकतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.